नमस्कार मित्रांनो, आज आम्ही वाचणार आहोत श्रीमद भगवद्गीतामधला अध्याय 10वा. श्री भगवान म्हणाले, हे महाभाहो अर्जुना, पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करेन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना तसेच महर्षींनाही समजत नाही, कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचेही मूळ मीच आहे. सर्व मनुष्यामध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादि सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापापासून मुक्त होतो. बुद्धी, ज्ञान, संशय आणि मोह यातून मुक्ती, क्षमा, सत्य, इंद्रिय संयमन, मनोनिग्रह, सुख आणि दुःख, जन्म मृत्यू, भय, निर्भयत्व, अहिंसा, समत्व, संतुष्टी, तपस्या, दान, यश आणि अपयश इत्यादी जीवांचे सर्व विविध गुण माझ्याद्वारे उत्पन्न झाले आहेत. सप्तर्षिगण आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच मनु मानवजातीचे प्रजापती माझ्या मनापासून अर्थात माझ्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. जो मनुष्य माझे ऐश्वर्य आणि योगशक्ती वास्तविकपणे अर्थात तत्वत जाणतो, तो अनन्य भक्तियोगामध्ये युक्त होतो, यात मुळीच संशय नाही. मीच सर्व प्रकृती आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्तीकर्ता आहे. सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात, ते माझ्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणापूर्वक मला भजतात. माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते. त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याविषयी चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष तथा आनंद प्राप्त होतो. प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असणाऱ्या त्या भक्तांना मी असे ज्ञान देतो, ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील. ज्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने ज्यांच्या अज्ञानांजन्य अंधकाराचा नाश करतो. अर्जुन म्हणाला, तुम्ही पुरुषोत्तम भगवान, परमधाम, परम पवित्र, परम सत्य आहात. तुम्ही शाश्वत, दिव्य, आदिपुरुष, अजन्मा विभू आहात. नारद, असित, देवल आणि व्यास यासारख्या महर्षींनी तुमच्याविषयीची या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता स्वतः तुम्हीही मला तेच सांगत आहात. हे कृष्ण, तुम्ही सांगितलेल्या सर्व काही मी पूर्वत सत्य म्हणून स्वीकारतो. हे भगवान, देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाही.
हे पुरुषोत्तम, हे भूतभावना, भूतेश, देवाधिदेव, हे जगतपते, खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंग शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकतात. ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहिले आहात, त्या अलौकिक ऐश्वर्याचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा. हे योगेश्वर कृष्ण, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे? हे भगवान, कोणत्या विविध रूपांत मी तुमचे स्मरण करावे? हे जनार्दन, कृपया आपल्या योगशक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा. तुमच्याविषयी श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही, कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसास्वादन करण्याची इच्छा होते. श्री भगवान म्हणाले, होय अर्जुना, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तीविषयी सांगेन, परंतु मी प्रमुख अभिव्यक्तीचेच कथन करीन, कारण माझे ऐश्वर्य अनंत आहे. हे अर्जुना, सर्व जीवांना अंतर्यामी स्थित असणारा परमात्मा मी आहे. मीच सर्व जीवांचा आदी, मध्य आणि अंत आहे. आदित्यामध्ये विष्णू मी आहे. तेजस्वीमध्ये देदीप्यमान सूर्य मी आहे. मरुद्गणामध्ये मरीची मी आहे आणि नक्षत्रामध्ये चंद्र मी आहे. वेदामध्ये सामवेद मी आहे. देवतांमध्ये स्वर्गाचा राजा इंद्र मी आहे. इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि प्राणिमात्रांमधील चेतना मी आहे. सर्व रुद्रामध्ये शंकर मी आहे. यक्ष आणि राक्षसांमध्ये कुबेर मी आहे. वासूमध्ये अग्नी मी आहे आणि सर्व पर्वतांमध्ये मेरू मी आहे. हे अर्जुना, पुरोहितांमधील प्रमुख पुरोहित बृहस्पती मीच असल्याचे जाण. सेनापतीमधील कार्तिकेय मी आहे आणि जलाशयामधील सागर मी आहे. महर्षीमध्ये भृगु मी आहे. ध्वनीमध्ये दिव्य ओंकार मी आहे. यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे आणि अचल अस्तित्वामध्ये हिमाचल पर्वत मी आहे. सर्व वृक्षामध्ये अश्वत्थ वृक्ष मी आहे आणि सर्व देवर्षीमध्ये नारद मी आहे. गंधर्वामध्ये चित्ररथ मी आहे आणि सर्व सिद्ध पुरुषांमध्ये कपिल मुनी मी आहे. अमृत प्राप्तीकरिता केलेल्या समुद्रमंथनातून उत्पन्न झालेला अश्वामधील अश्व उच्चश्रावा मीच आहे. गजेंद्रामध्ये ऐरावत मी आहे आणि मनुष्यामध्ये राजा मी आहे. मी सर्व आयुधामध्ये वज्र आहे आणि मी गायीमध्ये सुरभी गाय मी आहे. मी प्रजोत्पादनास कारण असणारा कामदेव मदन आहे आणि मी सर्वांमध्ये वासुकी आहे. नागामध्ये अनंत मी आहे आणि जलचरामध्ये मी वरुण आहे. पितरांमध्ये अर्यमा मी आहे आणि नियमन करणाऱ्यामध्ये मृत्यूंचा
नियंता यम मी आहे. दैत्यामधील भक्तराज प्रल्हाद मी आहे. दमन करणाऱ्यामध्ये काळ मी आहे. पशुमध्ये सिंह मी आहे आणि पक्ष्यामध्ये गरुड मी आहे. पवित्र करणाऱ्यामध्ये वायू मी आहे. शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये राम मी आहे. मत्स्यामध्ये मकर मासा मी आहे आणि प्रवाही नद्यामध्ये गंगा नदी मी आहे. हे अर्जुना, सर्व सृजनांचा आधी, अंत आणि मध्यही मीच आहे. सर्व विद्यामध्ये अध्यात्मविद्या मी आहे आणि तर्कशास्त्रामध्ये निर्णायक सत्य मी आहे. अक्षरामध्ये ओंकार मी आहे आणि समासामध्ये द्वंद्व समास मी आहे. अविनाशी काळ मी आहे आणि सृष्टिकर्त्यामध्ये ब्रह्मदेव मी आहे. सर्व हरण करणारा मृत्यू मी आहे आणि भविष्यामध्ये अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक वस्तूंचे कारणही मीच आहे. स्त्रियामधील कीर्ती, ऐश्वर्य, मधुर वाणी, स्मृती, बुद्धी, दृढ निश्चय आणि क्षमा मी आहे. सामवेदातील स्तोत्रामध्ये ब्रह्मास्त्र मी आहे आणि छंदामध्ये गायत्री मी आहे. मासामध्ये मार्गशीर्ष, नोव्हेंबर, डिसेंबर मी आहे आणि ऋतूमध्ये वसंत मी आहे. फसवणाऱ्यामध्येही धृत मी आहे आणि तेजस्वांचे तेज मी आहे. विजय मी आहे. मी साहस आणि बलवानांचे बलही मीच आहे. वृष्णी वंशामध्ये वासुदेव मी आहे आणि पांडवामध्ये अर्जुन मी आहे. मुनीमध्ये व्यास मी आहे आणि महान विचारक कवीमध्ये उष्णा मी आहे. अराजकतेचे दमन करणाऱ्या सर्व साधनामध्ये दंड मी आहे आणि विजयच्छ पुरुषांचे नीती मी आहे. रहस्यामधील मौन मी आहे आणि ज्ञानी जनामध्ये ज्ञान मी आहे. तसेच हे अर्जुना, संपूर्ण सृष्टीचे बीज मी आहे. कोणताही चराचर प्राणी माझ्याविना अस्तित्वात राहू शकत नाही. हे परंतप, माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. मी तुला जे सांगितले आहे ते माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहे. सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुलिंगातून उत्पन्न झालेल्या आहेत, हे तू जाण. परंतु हे अर्जुना, या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिले आहे. धन्यवाद मित्रांनो. आपला हा 10वा अध्याय संपलेला आहे. काय चुकलं असेल तर माफ करा. धन्यवाद. नमस्कार.